हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, MPSC राज्यसेवेची पूर्व परीक्षा सप्टेंबर 28, 2025ला होणार आहे. तर आता आपण सपोज काउंट केलं मे महिन्यापासून, ठीक आहे, मे टू आपलं सप्टेंबर, तर ॲप्रॉक्स आपल्याकडे 5 महिने राहिलेले आहेत आता प्रिपरेशनसाठी आणि ॲप्रॉक्स 150 डेज घेऊन घेऊ आपण, ठीक आहे. तर आता जे आहे आपले पुढचे काही महिने त्याला प्लॅन करणे खूप इम्पॉर्टंट होऊन जाते. याच्या आधी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये मी 6 महिन्यामध्ये कशाप्रकारे म्हणजे आपण प्लॅन करू शकतो पुढचे काही महिने, हे मी डिझाईन केले होते. ज्यांनी हे म्हणजे हे व्हिडिओच्या अकॉर्डिंग स्ट्रॅटेजी डिझाईन केली असेल तर ते याला कंटिन्यू करू शकतात. पण काही जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांना आता 5 महिन्यापासून आपली पूर्ण स्ट्रॅटेजी डिझाईन करायची आहे किंवा आपल्याला प्रिलिम्स रिलेटेड फोकस करायचा आहे, तो हा जो व्हिडिओ आहे तर मग यांच्यासाठी हेल्पफुल राहू शकते. तर बघा, आता ना मार्केटमध्ये आपण जर बघितलं ना इन जनरल, तर 3 टाईपचे ॲस्पिरंट आहेत. काही आहेत जी कम्प्लिटली बिगिनर आहेत, ठीक आहे, त्यांचा हा फर्स्ट अटेम्प्ट राहणार आहे. तर त्यांना आता जसं आपल्याला माहिती आहे प्रत्येक सब्जेक्ट कव्हर करावा लागेल. प्रीसाठी सर्व विषय, मेन्सचे पण आणि ऑप्शनल पण. त्याचबरोबर काही मुलं असणार जे ऑलरेडी अटेम्प्ट दिले असतील, पण काही ना काही कारणाने स्ट्रगल करत असेल आपलं जे नाव आहे लिस्टमध्ये आणण्यासाठी, ठीक आहे. तर त्यांनी त्यांचं जर बघितलं तर ऑलरेडी त्यांनी बेसिक कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासाठी नवीन काय राहणार, फक्त आता मेन्स नवीन आहे आणि ऑप्शनल नवीन आहे. आणि काही मुलं आहेत जी UPSC ॲस्पिरंट आहेत, त्यांच्यासाठी MPSC जी आहे आता नवीन सिलेबस आणल्यामुळे ते पण मुलं काही MPSCकडे फोकस करायला लागेल. तर त्यांचं काय बेनिफिट आहे, त्यांनी सर्व बेसिक तर कव्हर केले असेल, त्यांचं मेन्सची नोट्स त्याच्याच अर्थ मेन्स कम्प्लिटली रेडी असेल, त्याचबरोबर ऑप्शनल पण रेडी असणार. आणि त्यांच्यासाठी नवीन काय राहणार, फक्त MPSC स्पेसिफिक सब्जेक्ट करणे आणि महाराष्ट्र रिलेटेड काही जे टॉपिक आहे, ठीक आहे, त्याला प्रिपेअर करणे. तसे 3 टाईप ऑफ ॲस्पिरंटला आपली जे प्लॅन आहे त्याला आपल्या आपल्या स्टेजवर जे आहेत, या ज्या स्टेजमध्ये ते फिलअप होतात त्या अकॉर्डिंग त्यांना प्लॅन करावं लागेल. कारण की काय असते, बिगिनर्सला भीती आहे की बाबा यांच्या दोघांसोबत कॉम्पीट करायचं आहे आता त्यांना. आणि ऑलरेडी अटेम्प्टवाल्या कॅन्डिडेटला मेन्स आणि ऑप्शनल जर चांगल्याने केलं नाही तर पुढे जाऊन जे आहे क्लिअर झालं तरी पण त्यांना परत MPSC किंवा UPSCवाले जे ॲस्पिरंट आहेत त्यांच्याशी कॉम्पीट करावं लागेल. कारण की सपोज त्यांनी UPSCवाले ॲस्पिरंटनी क्लिअर केलं प्रिलिम्स, तर त्याला तर मेन्स आणि ऑप्शनल तर नवीन नाही राहणार, ठीक आहे. तर तो या रेसमध्ये समोर जाऊ शकतो. म्हणून काय काय आहे, आता प्रत्येक स्टेजमध्ये जे पण व्यक्ती आहेत त्यांना आपली जी आहे पुढचे 5 महिन्यांना चांगल्याने डिझाईन करावं लागेल. कारण की हेच 5 महिने जे आहेत त्यांचं पुढचं प्रिलिम्स देणार की नाही, मेन्स लिहिणार की नाही, हे सर्व त्यांनी डिझाईन म्हणजे हे सर्व तेच डिसाईड करू शकतात. त्यामुळे हे पुढचे 5 महिन्यांना चांगल्याने प्लॅन करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी MPSC परीक्षा आहे ना, दरवर्षी अराउंड 3.6 लाख मुलं देतात. आणि याच्याने आपण अंदाज लावू शकतो की किती जास्त कॉम्पिटिशन आहे. आणि यावर्षीची जागा जर बघितली आपण, ठीक आहे, तर 127, ठीक आहे, फक्त इतके पोस्ट आहे. आणि सपोज ओव्हरऑल बाकी पण पोस्ट बघितले तरी पण जर यावर्षी पण 3 लाख ॲस्पिरंटनी पेपर दिलं तर आपण अंदाजे लावू शकतो की किती जास्त म्हणजे कॉम्पिटिशन आहे आणि किती कमी सीट्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे आता फक्त 2च ऑप्शन उरलेले आहेत की बाबा अभ्यास करा आणि तुमचं जे नाव आहे ते लिस्टमध्ये घेऊन घ्या, किंवा मग आता तुम्ही टाईमपास करू शकता आणि तुमचं जे आयुष्याचं 1 वर्ष आहे त्याला असंच वाया घालवू शकता. पण हे आपल्याला करायचं नसेल तर पुढचे 5 महिन्याला जे आहे प्लॅनिंग करून चांगल्याने वापर करा. आणि बघा, काही गोष्ट तुम्हाला ना प्लॅनिंग करताना खूप लक्षात ठेवावं लागेल की दररोज जवळपास 8 ते 10 घंटे तुमचा अभ्यास व्हायलाच हवं. तुमचं करंट अफेअर प्रॉपरली प्रिपेअर राहायला हवं. कारण की मी तुम्हाला एक स्लाईड दाखवते ज्याच्यामध्ये तुम्हाला माहीत होणार की करंट अफेअरचं किती जास्त वेटेज आहे MPSC प्रिलिम्ससाठी. त्याचबरोबर आपलं अभ्यास तर होत आहे, पण तुम्ही याला कशाप्रकारे ॲनलाईज कराल त्याच्यासाठी आपलं मॉक टेस्ट देणं ते पण खूप गरजेचे होऊन जाते. आणि बघा, आता ना याच्या आधी पण खूप प्लॅनिंग स्ट्रॅटेजी अपलोड केली आहे चॅनलवर, तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं आणि मेन्स झाली की मग मेन्ससाठी ना खूप कमी महिन्याचं कालावधी असते. आणि त्या टाईमला तुमचं पूर्ण मेन्स रिलेटेड स्पेसिफिक काही सब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे, जसं की इंटरनॅशनल रिलेशन झालं, आपलं सोसायटी झालं, ठीक आहे, एथिक्स झालं. त्याचबरोबर ऑप्शनल हे सर्व प्रिपेअर करायला ना तुम्हाला खूप जास्त अवघड होऊन जाईल. म्हणून
या स्टेजमध्ये पण ठीक आहे, मी एक प्लॅन जे जसं लास्ट टाइम पण सांगितलं होतं 6 महिन्याच्या प्लॅनमध्ये, की टिल मे तुम्हाला जे आहे तुमचं ऑप्शनल सुरू ठेवायचं आहे आणि मग रेस्ट ऑफ द टाइम जो राहणार जून ते सप्टेंबर तेव्हा फक्त प्रिलिम्सला फोकस करायचे आहे. पण स्टील दॅट स्टेज, दॅट इज टिल मे, तुम्हाला जे हे तुमचं ऑप्शनलला सोबत घेऊन चालायचं आहे. कारण की लास्ट मोमेंटवर मग नंतर तुम्ही ऑप्शनल करतो म्हणाल तर कुठे ना कुठं ते तुम्हाला फुलफिल करणे आणि त्याचबरोबर मग मेन्स पण करणे हे खूप अवघड होऊन जाणार. म्हणून तुमचं ऑप्शनल ठीक आहे, त्याचं पेपर 1चा पार्ट असो की पेपर 2चा पार्ट असो, हे जे आहे टिल मे तुम्ही जे आहे कंटिन्यू करा. आणि कसं कंटिन्यू करायचं, कशा प्रकारे आपल्या शेड्यूलला डिझाईन करायचं ते मी नेक्स्ट स्लाइड्समध्ये तुम्हाला सांगणार. ठीक आहे, आणि तेच मी सांगितलं डी आणि मेन्सचं बॅलन्स बनवून चला टिल मे मंथ. ठीक आहे, कारण की त्याच्यानंतर फक्त तुम्हाला जूनपासून प्री रिलेटेडच फोकस करावे लागेल. कारण की काही अर्थ नाही राहणार नंतर जर तुम्ही फक्त मेन्सवर पण फोकस कराल तर. कारण की जून टू सप्टेंबर खूप कमी कालावधी राहणार. ठीक आहे, 4 महिने राहणार पेपरसाठी. आणि या 4 महिन्यातही सपोज तुम्ही मेन्सला पण फोकस करत चालेल तर कुठे ना कुठे तुमचं प्री मागे राहू शकते. कारण की बिकॉज प्री जे आहे सोपी नाही आहे काढणे. दरवर्षी तुम्हालाही माहिती आहे कट ऑफ किती जास्त जातो. या वर्षीचा पण कट ऑफ खूप जास्त लागलेला आहे जर तुम्ही लिस्ट बघितली असेल तर. म्हणून प्रीला हलक्यात घ्यायचं नाही. काही महिन्यानंतर फक्त प्रीवर फोकस करणं सुरू करायचं. आणि त्याचबरोबर आता अभ्यास करत असाल तुम्ही तर मग रिव्हिजन प्लॅन पण करायला हवं. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगेल की 3 रिव्हिजन प्लॅन जे आहे कशा प्रकारे कुठल्या कुठल्या महिन्यापासून तुम्ही रिव्हिजन प्लॅन सुरू करू शकता हे पण मी तुम्हाला सांगेल. त्याचबरोबर एक लक्षात ठेवा, अभ्यास करताना नेहमी PYQ जे आहे ते सोबत ठेवा. ठीक आहे, मागील 5 वर्षाचे जे PYQ आहेत प्रिलिम्सचे ते तुमच्या सोबत राहायला पाहिजे. ठीक आहे, त्याचबरोबर सपोज तुम्ही मेन्स रिलेटेड काही कंटेंटचे नोट्स बनवत असेल तर UPSCचे मागील ठीक आहे 10 इयर बॅकचे पेपर्स तुमच्याकडे राहायला पाहिजे. त्याचबरोबर MPSCचे जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची काही पेपर्स होत होते त्याचे जे आहेत क्वेश्चन पेपर तुमच्यासोबत राहायला हवे. तर हे मेन्सचे आणि प्रीचे PYQ बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. तर अशा प्रकारे जे आहे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स मी या स्लाइडमध्ये कव्हर केलेले आहेत आणि या प्रत्येक पॉईंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि बघा, हे काही सब्जेक्ट्स आहेत जे आपल्या प्रीमध्ये येतात. हे आपलं आहे करंट इव्हेंट, करंट अफेअर ते येणार, हिस्ट्री येणार, जॉग्रफी येणार, पॉलिटी येणार, इकॉनॉमी येणार, एन्व्हायरमेंट येणार आणि जनरल सायन्स येणार. ठीक आहे, हे झाले आपले जनरल सायन्सचे पेपर. आणि नंतर एक CSAT म्हणून एक पेपर असतो. खूप मुलांचं CSAT पण राहून जाते. GSमध्ये तर चांगले मार्क्स घेऊन घेतात पण CSATमध्ये कुठं ना कुठं क्वालिफाईंग मार्क पण जे आणणं मुश्किल होऊन जाते. म्हणून जे आहे CSATकडे पण लक्ष देणं गरजेचे आहे. आता ते प्लॅन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की क्वेश्चन्स किती विचारले जातात सब्जेक्ट वाईज. तर चालू घडामोडी 16 ते 17 क्वेश्चन येतात दरवर्षी. दॅट इज करंट अफेअर. समजू शकता की 16 ते 17 क्वेश्चन म्हणजे खूप इम्पॉर्टंट होऊन जाते. राज्यशास्त्र, पॉलिटी ठीक आहे 15 प्रश्न येतात. इतिहासमधून 15 येतात. भूगोलमधून बघितलं तर 16 प्रश्न येतात. अर्थशास्त्र, इकॉनॉमी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान दॅट इज जनरल सायन्स आपल्या 19 to 18-19 क्वेश्चन्स येतात. पर्यावरण, इन्व्हायरमेंट ठीक आहे 5-6 ते 6 प्रश्न येतात. त्याचबरोबर तुम्ही समजू शकता की हे प्रत्येक सब्जेक्टचे वेटेज किती आहेत आणि वेटेजच्या अकॉर्डिंग तुमचं टाइम जे आहे अलोकेशन राहायला पाहिजे. ठीक आहे, हे पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कुठल्या सब्जेक्टला किती वेळ देणं आहे ते त्यांच्या नंबर ऑफ क्वेश्चन PYQच्या ॲनालिसिसने तुम्हाला समजेल. आणि हे आहे आपलं CSAT पण तुम्ही बघू शकता की RCSमधून किती प्रश्न येतात, आपले गणित आणि बुद्धिमत्तांमधून किती प्रश्न येतात, त्याचबरोबर डिसिजन मेकिंगचे किती प्रश्न राहतात. ठीक आहे, तर हे पण आपल्याला जे आहे प्रिपरेशनच्या टाईमला गृहीत धरणे इम्पॉर्टंट होऊन जाते. आता बघा, प्लॅनिंग करताना ना एक गोष्ट लक्षात ठेवा, सोमवार ते फ्रायडे ठीक आहे, मंडे टू फ्रायडे ना स्टडी करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टडी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, 3 शिफ्ट राहायला पाहिजे ॲटलीस्ट आपली. सकाळची शिफ्टमध्ये ना एक सब्जेक्ट पकडायचं, आफ्टरनून शिफ्टमध्ये एक दुसरा सब्जेक्ट पकडायचा आणि नाईट शिफ्टमध्ये तुमचं जे ऑप्शनल आहे किंवा काही मेन्स रिलेटेड सपोज तुम्ही काही नोट्स बनवत असाल ती तुम्ही कंटिन्यू करा. आणि बघा, मी हे 2 सब्जेक्ट काउंट सांगितले आहेत. 6 मंथच्या प्लॅनमध्ये मी तुम्हाला डे वाईज अलोकेशन दिलं होतं. पण आता जसं आपल्याला माहिती आहे कमी महिने राहिले आहेत आणि काय होते कधी कधी मुलं ना कम्प्लिटली एकच विषय पूर्ण दिवसभर वाचण्यासाठी ना बोर होऊन जातात. म्हणून मी काय केलं आहे आता या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला सांगते की सपोज तुम्ही मॉर्निंगमध्ये एक विषय घेताय, सपोज पॉलिटी. ठीक आहे, पॉलिटीला आपण करायचं 3-4 तास. सपोज तुम्ही 8 वाजता बसले तर 8 ते 12ची आपली शिफ्ट होऊन जाते. ठीक आहे, आपले 4 तास मिळतात या प्रिपरेशनसाठी. 12 ते 1 जेवण केलं आणि मग 2 पर्यंत सपोज तुम्ही रेस्ट पण केलं. त्याच्यानंतर 2 ते आपलं 6
एक शिफ्ट होऊन जाते आपली पूर्ण सेकंड सब्जेक्टची. सपोज तुम्ही पॉलिटीसोबत इकॉनॉमी कन्सिडर केलं. आणि बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जो विषय तुम्हाला थोडं फार कठीण वाटतो त्या विषयाला मॉर्निंगमध्ये करायचं. कारण की तुम्ही फ्रेश राहता, जस्ट उठून रिफ्रेश होऊन गेलेले राहता स्टडीमध्ये, ठीक आहे, लायब्ररी असो की तुमच्या स्टडी रूममध्ये. त्याच्यामुळे ना त्या टाईमला तुमचं कन्सन्ट्रेशन थोडंसं हाय असतो, ठीक आहे, रिफ्रेश असल्यामुळे. त्याच्यामुळे जो सब्जेक्ट तुम्हाला थोडा कठीण वाटतो तो मॉर्निंग शिफ्टला घ्यायचा. आणि मग आपलं राहते आफ्टरनून शिफ्ट, त्या असा सब्जेक्ट घ्यायचा जो तुम्हाला थोडा इझी असतो, लाईट सब्जेक्ट असतो, तुम्ही चांगल्याने करू शकता. जसं कोणासाठी इको असतो, कोणासाठी पॉलिटी असतो, कुठलाही विषय असो, तो सब्जेक्ट तुम्ही घ्यायचा आफ्टरनूनमध्ये. आणि मग राहिला नाईट शिफ्ट, ठीक आहे. नाईट शिफ्ट आता तुम्ही 6 वाजतापर्यंत सपोज आपलं आफ्टरनूनचं सेशन निपटवलं, त्याच्यानंतर 6 ते 7 आराम करायचं, ठीक आहे. कधी कधी काही लोक 8 वाजतापर्यंत पण जे आहे जेवण वगैरे निपटवून घ्यायचं, तसं पण 8च्या आधी जेवण व्हायलाच पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं 9 ते 12चं एक शिफ्ट घेऊन घ्यायचं. आपलं 9 ते 12चं शिफ्ट झालं, 3 घंटे आपल्याला ऑप्शनलसाठी प्रिपेअर केलं, किंवा आपलं जो मेन्सचे नोट्स आहे ते वगैरे जे काही आहे त्याला प्रिपेअर केलं, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं 12 वाजता मग आपला अभ्यास निपटवून झोपायला जायचं. सकाळी मग 6ला उठायचं, 2 तासात आपलं प्रिपरेशन होऊन 8 वाजता परत अभ्यासाला बसायचं, ठीक आहे. अशा प्रकारे एक पूर्ण डिटेल प्लॅनिंग करायची दिवसभराची. आणि हे तुम्हाला जे आहे कंटिन्यू विथ कन्सिस्टन्सी 5 महिने करावंच लागेल टिल प्री. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काही दिवस आराम करू शकता आणि मग परत तुमचं मेन्सच्या तयारीला प्रिपेअर करावं लागेल, ठीक आहे. कारण की ना MPSC असो की UPSC असो, कुठलेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, ते एक मॅरेथॉन सारखे आहे. तुम्हाला कंटिन्यू जे आहे रनिंग जे आहे करावंच लागेल, ठीक आहे. कारण की सपोज तुम्ही थांबले तर तुमचे कॉम्पिटिटर कधी ना कधी पुढे जाऊ शकतात, ठीक आहे. याची भीती प्रत्येक ॲस्पिरंटच्या मनात नेहमी राहायला पाहिजे. म्हणून पुढचे 5 महिने जे आहेत ते चांगल्याने डिवोट करा, ठीक आहे. 3 शिफ्टमध्ये अभ्यास करायचा ट्राय करा. मॉर्निंग शिफ्टला सब्जेक्ट घ्यायचं, आफ्टरनून शिफ्टला काही सब्जेक्ट घ्यायचं, आणि नाईट शिफ्टला जे आहे ऑप्शनल किंवा मेन्सला कंटिन्यू करायचं. आणि बघा जसं हे सांगितलं, हे जे आहे आपलं मंडे टू फ्रायडेवाला प्लॅन राहणार. त्याच्यानंतर येतो सॅटर्डे आणि संडे. सॅटर्डे आणि संडेनं हे 2 दिवस ना रिव्हिजनसाठी आणि मॉक टेस्टसाठी रिझर्व करा. जे काही तुम्ही हे हप्ताभर वाचता त्याचं रिव्हिजन सॅटर्डेला आणि संडेला करायचं. आणि त्याचबरोबर कुठला तरी एक स्लॉट काढून, जसं आपण मॉर्निंग इव्हिनिंग किंवा नाईट शिफ्टचं स्लॉट काढून जे आहे, जे विषय तुम्ही या हप्त्यावर केले ना त्याची एक मॉक टेस्ट देऊन द्यायची, ठीक आहे. मॉक तुम्ही कुठल्याही पण कोचिंग इन्स्टिट्यूटचे घेऊ शकतात. इन फ्युचर मी पण मॉक टेस्ट घेऊन येणार, पण स्टील आता तर मॉक टेस्ट माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे जे आहे तुम्ही कुठल्या पण आता कोचिंगचे मॉक टेस्ट घेऊ शकता. आणि प्रॉपरली जे आहे त्याचं टेस्ट लावायचं, ठीक आहे. टायमर घेऊन टेस्ट लावायचं चांगल्यानी, ठीक आहे. आणि हे जे राहील सेक्शनल मॉक्स द्यायचे, ठीक आहे. सपोज तुम्ही पॉलिटी वाचत आहात तर पॉलिटीचं सेक्शनल द्यायचं. सपोज तुम्ही इकॉनॉमी वाचत आहात तर इकॉनॉमीचं सेक्शनल द्यायचं. आता सेक्शनलचा अर्थ तुम्हाला सर्वांना समजलं असेल की सब्जेक्ट वाईज मॉक द्यायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर हळूहळू जसं जसं तुम्ही प्रीच्या जवळ जाणार त्याच्यानंतर मग ते आहे फुल लेंथ मॉकला सुरू करायचं. पूर्ण विषयाची एकसाथ जे मॉक होते त्याला सुरू करायचं. पण स्टील आता काही महिने जे आहे तुम्ही सब्जेक्ट वाईज मॉक द्यायचं, ठीक आहे. हे एक आपलं बेसिक आयडिया झाली की कशा प्रकारे आपला पूर्ण जो आहे वीक त्याला आपल्याला प्लॅन करायला पाहिजे. आता बघा मंथ वाईज प्लॅनिंग कशी करायची. तर सपोज आपण मे पासून प्रिपरेशन सुरू करत आहोत, तर मे टू 20 मे घ्या, किंवा जसं जसं 30 मे घेऊन घ्या, ठीक आहे. तुम्हाला थोडं टाईम कमी वाटत असेल कारण की शिफ्टमध्ये आपण करतो तर कधी कधी समोर मागे होऊ शकता. तर म्हणून 30 दिवस ॲटलिस्ट पॉलिटीला मग देऊन द्याल. कारण की आपण जसं मी लास्ट मंथ वाईज सांगितलं होतं, 6 महिन्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलं होतं की अप्रॉक्स 15 दिवसात तुम्ही पॉलिटी करू शकता. कारण की तुम्ही एंटायर डे त्याला डिवोट करत होता. पण आता टाईम कमी असल्यामुळे सपोज तुम्हाला वाटत आहे की तुम्ही 2 शिफ्टमध्ये अभ्यास करत आहे, म्हणजे मॉर्निंग शिफ्टला एक सब्जेक्ट करताय आणि इव्हिनिंग शिफ्टला एक सब्जेक्ट करताय. त्याच्यामुळे जे आहे टाईम अलोकेशन कमी असल्यामुळे ॲटलिस्ट 30 डेज किंवा अप्रॉक्स 20 डेजमध्ये पॉलिटी हा विषय एखाद्या शिफ्टमध्ये ॲड करून कंप्लीट करून घ्या. त्याच्यानंतर मेच्या एंडपर्यंत तुमचा हिस्ट्री हा विषय पण संपायला पाहिजे. याच्यामध्ये तुमचे 3 भाग येणार, एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री, ठीक आहे. हे डे अलोकेशन जे आहे तुम्ही आपल्या कन्व्हिनियन्सच्या अकॉर्डिंग चेंज करू घेऊ शकता. एन्शियंट हिस्ट्री आणि मिडिवल हिस्ट्रीसाठी काय स्टेट बोर्डचे बुक किंवा NCERTचे बुक जे आहेत RS शर्मा आणि सतीश वर्मा हे तुम्ही वापरू शकता. मॉडर्न हिस्ट्रीसाठी समाधान महाजनची सरांची पुस्तक आहे. काही लोक स्पेक्ट्रममधून पण करतात, जसं UPSC ॲस्पिरंट जे आहे त्यांनी तर स्पेक्ट्रम बुक वाचली असेल तर त्यांना चांगल्याने मॉडर्न हिस्ट्री झालेला असेल हे समजून घ्या, ठीक आहे. तर हे झालं आपलं कंप्लीट पॉलिटी आणि हिस्ट्रीबद्दल. मग नंतर जूनपासून सुरू करायचं आपलं इकॉनॉमी.
इकॉनॉमी आणि नंतर जूनमध्येच जॉग्राफीला आपण करस्पॉन्डिंग आपण सुरू करू शकतो. हे बघा, इथं मी ना 2 विषय माझ्या कन्व्हिनियन्सच्या अकॉर्डिंग मी त्या टाकलेले आहेत. तुम्ही जे आहे समोरमागे विषय करू शकता, पण एकदा लक्षात घ्यायचं की ॲटलीस्ट 2 सब्जेक्ट, एक सब्जेक्ट जो आपल्याला सोपी जातो आणि एक सब्जेक्ट जो आपल्याला थोडा कठीण असतो. हे 2 सब्जेक्टला सोबत घेऊन जे आहे तुम्ही हे पुढचे जे 2 महिने आहेत त्याला चांगल्याने प्लॅन करा. इकॉनॉमीसाठी आता बघा कुठले बुक वापरायचे. रणजित कोडंबे सरांचं बुक आहे, रमेश सिंग, मृणाल सर या शीना वायसचे पण पुस्तक दिलेले आहेत. त्याचबरोबर जॉग्राफीसाठी फिजिकल जॉग्राफी, ज्याच्यामध्ये इंडियन जॉग्राफी येणार, महाराष्ट्राचं जॉग्राफी येणार आणि वर्ल्ड जॉग्राफी, ह्युमन जॉग्राफी आणि मॅपिंग, हे सर्व आपल्याला कव्हर करावं लागेल. ठीक आहे, मॅपिंगवरून पण प्रश्न येतात, म्हणून मॅपिंगसाठी सेपरेट ॲटलास घेऊन घ्यायचं आणि त्याच्यातून आपली जी आहे मॅपची प्रिपरेशन करत राहायची. जॉग्राफीसाठी सवदी सरांचं बुक आहे, विठ्ठल पुंगडे सरांचं बुक आहे, कपिल पवार सरांचं पण बुक आहे. याच्यामधून कुठला पण रेफरन्स सोर्स जे आहे तुम्ही यूज करू शकता. आणि बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑप्शनल पेपर किंवा मेन्स मेच्या एंडपर्यंत तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. आणि जसं मे संपतो, जसं जून लागतो, तिथं आपल्याला सीसॅट जे आहे त्याला आपल्याला स्टार्ट करावं लागेल. आणि प्रॅक्टिस करायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण अभ्यास करत आहोत, तर हळूहळू जसं आपण पॉलिटी हा विषय वाचत आहोत, तर प्रिव्हियस इयर कसे प्रश्न विचारले गेले आहे त्याच्याकडे पण थोडं बघत चालायचं. आणि जसं मी सांगितलं, सॅटर्डे संडे जो आहे आपला सेक्शनलसाठी राहणार. ठीक आहे, तर हे कंटिन्यू होणार प्रत्येक विषयासाठी प्रत्येक महिन्यामध्ये. आणि करंट अफेअर जे आहे त्याच्यासाठी पण ॲटलिस्ट 1 घंटा काढून घ्यायचं कुठून ना कुठून. ठीक आहे, जसं आपलं ॲडजस्ट होते टाईम, तर न्यूजपेपर वाचायचं किंवा मग आपली जी इयरली बुक आहे किंवा मंथली मॅगझिन आहे त्याला प्रिपेअर करून घ्यायचं. ठीक आहे, हे आपलं करंट अफेअर रोजचं रोज व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, 1 घंटा अलॉट करून घ्यायचं. सपोज तुम्ही 8 वाजता अभ्यासाला बसला, तर 8 ते 9 जे आहे तुम्ही करंट अफेअरसाठी अलोकेट करू शकता. दररोज वाचत चलाल तर तुम्हाला एक साथ टेन्शन पण नाही येणार की बाबा आपल्याला 1 वर्षाचं पूर्ण करंट अफेअर कव्हर करायचं आहे असं. ठीक आहे, त्याच्यामुळे जे आहे दररोज वाचत चला करंट अफेअर. आणि बघा, नंतर जुलै लागलं तर जुलै 1 ते जुलै 10 पर्यंत. ठीक आहे, किंवा तुम्ही 5 जुलैपर्यंत सपोज घेतलं तरी तुमचे 5-6 दिवसामध्ये जे आहे एन्व्हायरमेंट कंप्लीट करून घ्यायचं. मग सायन्स जे आहे, ठीक आहे, त्याला पण कंप्लीट करून घ्यायचं. म्हणजे हे बघा, इथे मी सॉरी तर प्रिंट करण्यात चुकलं. 10 जुलैपर्यंत जे आहे सायन्स आणि एन्व्हायरमेंटला सोबत घेऊन चालायचं आणि अप्रॉक्स 10 दिवसात हे आहे विषय कंप्लीट करायचे. त्याच्यानंतर 11 ते 15 जुलैपर्यंत बफर दिवस ठेवला आहे. कुठले विषय जर तुमचे राहिले असतील किंवा काही पार्ट तुमचं राहून जाईल, तर हे 15 तारखेच्या आतमध्ये जे आहे सर्व तुम्ही कंप्लीट करायचं, ट्राय करायचं. आणि हे जे PYQ आणि सेक्शनल आणि न्यूजपेपर वगैरे जे आहे ते त्याला आता कंटिन्यू करायचं आहे. आणि जसं जुलै 15 संपते त्याच्यानंतर तुमचं जे आहे रिव्हिजन जे आहे त्याला प्लॅनिंग करणं गरजेचे होऊन जाते. कारण की नंतर खूप कमी दिवस उरतात पेपरसाठी. आता रिव्हिजन कसं करायचं त्याचं मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार. पण याच्या आधी तुम्ही ट्राय करा की मिड जुलैपर्यंत तुमचा जो एंटायर सिलेबस आहे ॲटलिस्ट त्याची एक चांगली प्रकारे जे आहे रीडिंग, त्याचबरोबर संडे टू सॅटर्डेला तुम्ही रिवाईज कराल आणि त्याचबरोबर तुम्ही सेक्शनल द्याल, तर एक कंप्लीट जी आहे तुमची स्टडी होऊन जाणार मिड जुलैपर्यंत, जर या प्लॅनला तुम्ही चांगल्याने फॉलो केले तर. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आहे आपलं 5 महिने जे आहे पुढील, त्याला आपण कसं युटिलाइज करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि येस, काही एक अनाउन्समेंट आहे. मी ना सब्जेक्ट वाईज प्रिलिम्सचे व्हिडिओज आणत आहे. पॉलिटी या विषयाचा आपण सुरू केलेला आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक सब्जेक्टची स्ट्रॅटेजी कशी राहायला पाहिजे, कोणत्या विषयाला कसं प्रकारे तयार करायला पाहिजे, ठीक आहे, याचे एक सब्जेक्ट वाईज व्हिडिओ घेऊन येणार. आणि येस, बॅचेस जे आहेत, खूप लोकांनी विचारलं कमेंटमध्ये की कधी लॉन्च करणार आहे. तर बॅचेस ज्याच्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस पण कंप्लीट करू, हे लवकरच लॉन्च होणार. ठीक आहे, आणि टिल देन थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून इन द नेक्स्ट वन.